मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी नायलॉन आणि सिंथेटिक मांजाची विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी 9 जानेवारी 2026 रोजी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई केली। आठवडी बाजार भागातील साहिल पतंग सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी नंदू भगवान बुंदेले याच्याकडून प्रतिबंधित नायलॉन मांजाचे रील्स जप्त केले। बालाजी पतंग सेंटरवर करण्यात आलेल्या कारवाईत अजय गुप्ता याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या दुकानातून 7,000 रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे 7 बंडल जप्त करण्यात आले आहेत। अब्दुल मजीद मोहम्मद शरीफ याच्या दुकानातून 13,000 रुपये किमतीचे 22 रील्स जप्त करण्यात आले असून आरोपी विरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर 2.50 लाख रुपये आणि वापरणाऱ्यांवर 50,000 रुपयापर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो। पर्यावरणाची हानी आणि पक्षी व मानवी जीवांना होणारा धोका लक्षात घेता या मांजांच्या वापरावर पूर्णपणे बंदी आहे। पालकांनी देखील आपल्या पाल्यांना नायलॉन मांजापासून दूर ठेवावे, अन्यथा त्यांच्यावरही फौजदारी कारवाई होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे। ग्रामीण भागातील कोणत्याही नागरिकाने नायलॉन मांजाची साठवणूक किंवा विक्री करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।